ह्या इथं कशाला आल्यात? हा, आमच्या जखमीवर मीठ सोडायला? काल दिलेला डबा परत न्यायला आलेली दिसती. तिला सांगा आम्ही थालीपीठ खाल्ली नाहीत, कुत्र्याला खायला दिली. ती डबा घ्यायला नाही, आपल्याला न्यायला आलीये. आपल्याला? वय मी माझा पत्ता टाकून झालाय आणि हात बी जिंकलाय. आता तुम्ही फक्त पानं उचला. एक मिनिट, अहो काय म्हणताय तुम्ही? हे बघा, त्याच्याशी तुम्हाला काही घेणे देणंच नाही. तुम्ही आता फक्त जावयासारखं वागा. म्हणजे कसं? तुम्हाला सगळंच कसं सांगायला लागतं? आम्ही जयश्री, जयश्री, ह्या इथं का आल्यात? अहो मला काय माहिती, कालचा थालीपीठाचा डबा घ्यायला आली असेल. हा, मग द्या की त्यांना. हा, आओ नाही नाही, मी डबा न्यायला नाही आले. मग काय आमचा जीव घ्यायला आलाय? जयश्री, आओ मला माफ करा. तुम्ही आणि हर्षवर्धन परत घरी चला. मी तुम्हाला परत घरी न्यायला आले. घरी? कशाला परत घरी? कोण हाय कोण तिथं आता आमचं? हो, असं काय बोलताय तुम्ही? असं बोलू नका. ते काय नाही, चला तुम्ही परत. कशाला? तिथं नेऊन परत आमचं असं करायला? हो नाही, तसं नाही. बरोबरच बोलतायत ती. तुला जे करायचं होतं ते तू केलंस, आणि झाला तेवढा अपमान बास झाला. आता परत तिथं बोलवून अजून आमचा अपमान करायची गरज नाही. तू जा इथून. टॅलेंट, दरवाजा दाखव त्यांना. अहो मी पाया पडते तुमच्या, माफ करा. चुकलं माझं. मी जे काय केलं होतं ते चांगल्या उद्देशानं केलं, पण मार्ग चुकला असेल. पण असं मनात राग ठेवू नका. चला परत. राग? छे, राग कशाला पाहिजे तुझा? आणि चांगलंच केलं की तू. माझे मम्मी पप्पा जीजी आता माझ्याच घरात मला येऊ नको म्हणताय. चांगलं केलं तू. अहो नाही, त्यांना असं वाटतंय तुम्ही तुमच्या घरी राहायला जावं म्हणून. पण ते शक्य नाही हे तुम्हाला सगळ्यांना चांगलंच माहितीये. म्हणूनच म्हणते मी. अहो चला परत. तुमचं असं आभाळ होण्यापेक्षा तुम्ही चला परत घरी. तुम्हाला माहितीये जयश्री, तुमच्या घरच्यांना बी तुमच्याशिवाय करमत नाही हो. घरच्यांची आठवण मला बी येतेच की, पण इथं प्रश्न माझ्या एकटीचा नाही, माझ्या नवऱ्याच्या अपमानाचा आहे. अजिंक्य सोबत कोणी असं वागलं तर तू काय केलं असतंस ग? माफ करा मला, चुकलं माझं. पण तुम्ही परत चला. आम्ही परत त्या घरात पाय ठेवणार नाही. मी समजू शकते, तुमचं चिडणं स्वाभाविक आहे. माझ्याकडून ज्या काही चुका झाल्या त्या परत कधी होणार नाहीत. अहो तुम्हाला त्या घरात कसलाच त्रास होणार नाही. सगळं अगदी तुमच्या मनाप्रमाणे होईल. आज तुम्ही आम्हाला गोड बोलाल, त्याला बोलून आम्ही तुमच्या घरी येऊ सुद्धा. उद्या परत चार चौका तुम्ही आमचा अपमान कराल. कुणी सांगितलंय? त्यापेक्षा नकोच ना. नाही नाही नाही, असं काय बी होणार नाही. आज इंग्यांची शपथ घेऊन सांगते तुम्हाला. अहो जरा तरी मनाला काहीतरी वाटू द्या. हा,
ह्या असल्या खोट्या शब्द घेऊन कशाला त्या देव माणसाला मारताय? आणि एकदा सांगितलेलं कळतंय ना, आम्ही परत त्या घरात येणार नाही. जा, निघा. अजून इथंच थांबलाय वे? निघा. हाओ, असं काय करताय? ती एवढं म्हणते तर एकदा तर ऐकून घे तिचं. शीतल, थांब. हे बघ काय म्हणतात. पण ठीक आहे, आता तुम्ही आम्हाला एवढा फोर्स करताच आहे, तर मग आमची एक अट आहे. काय? आम्ही तुमच्यामुळं घरातनं बाहेर गेलो, आता तुमच्यामुळं परत घरात येणार, पण पुन्हा परत आमच्यावरती अशी वेळ येणार नाही याची गॅरंटी देत असाल तर. वय, मी शब्द देते तुम्हाला. टॅलेंट, हा? बॅग आणता का? शीतल, तू आम्हाला तिकडे नेतेस खरं, पण घरच्यांचं काय? तू तर त्यांना पक्क पटवून दिलंयस की हे आमचं इथं राहणं कसं भल्याचं आहे ते. आणि आता आम्ही तिथं आलो, आम्हाला त्यांनी घरात नाही घेतलं तर? हे बघ शीतल, आता अजून अपमान नाही सहन करू शकत बरं का आम्ही. नाही नाही, याची अजिबात काळजी करू नका. मी समजवते मामींना. तुम्ही फक्त घरी चला परत. आता तू एवढं म्हणतेस तर ठेवतो तुझ्यावर विश्वास. पुष्पे, अगं झाला का नाही डबा? ही घ्या. बघितलं ना काय? कुठं जाऊन बसली सकाळ सकाळ, कुणास ठाऊक अजून आली नाही. अगं काहीतरी काम असेल म्हणून गेली असत, येईल की. अहो जीजी, पण सकाळच्या परी घरातली कामं सोडून कोण जातं का? आता काय सगळी कामं आमच्याच बोकांडी. पुष्पे, सकाळ सकाळ किती पिरपिर करशील? तर हो, पिरपिर म्हण. तुम्हाला काय जाते बोलायला? तुम्ही मस्त जाताल गाडीवर बसून. इथं सगळी कामं करून मी मरती. पुष्पे ग बस. ते बघ आली बघ शीतल. आली का? थांबा, तिला चांगलीच झाडती. पुष्पे समाधान या. अरे तिची संग भाईयांची आयडी पण आहेत बघ. अगं बाई, भैयान जेडी. आता आणि सकाळच्या पारी काय उद्योग करून ठेवला हिने. तुम्ही बाहेर का थांबलाय? आत या की. काय काही शिकले? काय लागलंयस तू? त्यांना कशाला घेऊन आलीस? पुष्पे थांबा, मी बघतो. हर्षवर्धन अंगणात काय थांबलाय? चला की घरात.
जेडे काय ग, तुझं आणि माझं कालच बोलणं झालं होतं ना? मम्मी, आम्हाला काय हाऊस नाही आली असं का ओव्हर बॅग घेऊन फिरायची? आणि आम्ही तर येणार बी नव्हतो इथं परत. पण ही शितली तीच आमच्या इथं आली, हातापाया पडून आम्हाला इथे घेऊन आली. शीतल, बोलतीस का आता? थांबा मिसेस, त्यांचं माइंड परत चेंज झालं असेल. परत यांना आपल्याला इथं बोलून हाकलून द्यायचं असेल. आहे का नाही शीतल? नाही, तुमचं एकदा कन्फर्म झालं की आम्हाला सांगा, मगच आम्ही आत येतो. तर राहू द्या. शितले, बोलतीस का आता? काय तमाशा लावलाय ग सकाळच्या पारी? होय, मीच या दोघांना परत घरला घेऊन आले. आणि आता माझा विचार नाही बदलणार. मामा, जयश्रीनं त्यांच्या हक्काचं घर मिळावं, त्यांचा संसार सुखाचा व्हावा या उद्देशानं केलत, पण मार्ग चुकला. मी भैया आणि जयश्रीन संग लई चुकीचं वागले. त्यांना जेव्हापासून घराबाहेर काढलंय तेव्हापासून माझंच मन मला खायला लागलं होतं. रात्री झोप लागत नव्हती. जे वाटलं होतं त्यापेक्षा लईच काहीतरी वेगळं व्हायला लागलं. त्यांची गैरसोयच जास्त व्हायला लागली होती. म्हणून म्हणलं आपली चूक आहे तर आपणच निस्तरली पाहिजे. म्हणून या दोघांना लगोलग घरला परत घेऊन आले. भैया, जयश्री, परत एकदा घरातल्या लोकांसमोर तुमची माफी मागते. सगळे विसरून जावा आणि परत घरी चला. परत असलं काय बी विचार करणार नाही मी. आणि उद्या तर संक्रांत आहे. सूर्य जसं उत्तरायण करतो तसं आपण बी आपल्यातलं सगळं विसरून परत एकदा नव्यानं सुरुवात करू. अगं ह्यांना परत आणायचं की कुठनं आलं तुझ्या टोसक्यात? का आता आपल्या प्लॅनचं काय? का अजून काहीतरी वेगळंच आहे तुझ्या डोसक्यात? नाही नाही मामी, नाटकी नाहीत. मी हे सगळं लई मनापासून बोलते. अगं मग मला आधीच कल्पना द्यायची नाहीस का? आता सगळ्यांसमोर मला तोंडावर पाडलंच का नाही?
तुला तर का नाही नंतर बघते मी. भैया उशिरा का होईना शितलीला अक्कल आली ती लई बरं झालं बघा. अहो जेडीच्या काळजीनं माझा जीव निस्ता अर्धा झाला होता. कुठे राहत असल काय खात असल. तुम्ही होताच तिच्या सोबत म्हणा पण तरी बी माझं आईचं काळी जाऊ. अहो जीजी असं काय बघताय. आता तरी त्यांना घरात चला म्हणाव की. हा चला रे पोरानो, आज चला. झालं ते बरंच झालं. आणि हो, आता इथनं पुढं एकमेकांच्या बद्दल मनात कसलीच आधी ठेवायची नाही. झालं गेलं समद गंगेला मिळालं म्हणायचं आणि सोडून द्यायचं काय. चला आज चला आता. होय वय, चला घरात. नाही मामा, झाल्या प्रकरणाबद्दल आपल्या सगळ्यांना किती मनस्ताप झालं हे सगळ्यांना माहिती. आता परत काय असं होऊ नये अशी आम्हाला भीती वाटते. शीतल, तुम्ही आम्हाला काय प्रॉमिस केलंय लक्षात आहे ना? वय माझ्यामुळे तुम्हाला या घरात कसलीच अडचण होणार नाही. तुम्ही या घरात. जेडी थांब, भाकर आणते मी. जेडी चला घरात चला. हर्षवर्धन चला. चला पोरानो. चला चला या. हर्षवर्धन, आमच्याकडनं काय चुकलं असलं तर तेवढं. हो मामा, असं का म्हणताय? अहो तसं काहीच नाही. उलट तुमच्याबद्दल, मामींबद्दल आमच्या मनात कायम रिस्पेक्टच आहे. बघितलं ना माझा जावई किती गुणाचा आहे ती. चला, सणावाराच्या दिवशी हे एक चांगलंच झालं म्हणायचं. त्यात समजा आलं. ते म्हणतात ना, संक्रांतीच्या सणाला तिळगुळ देऊन नात्यातला गोडवा जपतात. अगदी तसंच झाले. चला रे पोरानो, हात पाय तोंड धुवून घ्या आणि काहीतरी खाऊन घ्या. आणि बरं का पुष्पे, आजच्या जेवणाला शेंग सोलान बाजरीची भाकरीच कर. चला रे पोरानो, चला. शीतल, नाही म्हटलं गरम गरम आणि गोड गोड शिरा मिळाला असत तर काय मामी, चालेल ना? अहो असं काही विचारताय, तोंड तर गोड झालंच पाहिजे की. चांगला कर ग शिरा. शितले, तुझ्या जाळ्यात तूच अडकलीस बघ. आता तुला त्रास होणार.
पण तू खंबीर राहा.